गुण गाव रे, तू दर्शन आम्हाला दाव रे. नावरे मला पावरे, गला नावरे मला पावरे, तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे, तू दर्शन आम्हाला दाव रे. मला पावरे, गला नावरे मला पावरे, तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे, तू दर्शन आम्हाला दाव रे. नाचून झालेला आहे, कारण सगळ्यांच्याच घरी गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे. गणपती बाप्पा मोरया. आरती झालीये, छान प्रसाद वाटून झालाय आणि सगळेजण टीव्हीच्या समोर बसले तुमचा आवडता कार्यक्रम बघायला, ज्याचं नाव आहे ब्रुक बॉन्ड रेड लेबल फू बाय फू, 2 फूल 1 हाफ, पॉवर्ड बाय ऑफिसर चॉईस पॅकेट ड्रिंकिंग वॉटर. तेव्हा आपल्या कॉमेडीच्या उत्सवाला सुरुवात करूयात, पण त्याआधी स्वागत करूयात आपल्या परीक्षकांचं. रेणुकाताई शहाणे आणि निर्मितीताई सावंत. गणपती बाप्पांचं आगमन होतं तसं पाहुण्यांचं सुद्धा आगमन होतं. आमच्याही घरी काही पाहुण्या जोड्या आज आलेल्या आहेत, ज्या इकडे परफॉर्म करणार आहेत. सगळ्यांनाच देऊयात शुभेच्छा आणि वळूयात आजच्या आपल्या पहिल्या जोडीकडे. भागाच्या सुरुवातीलाच आपण चाललोय कोर्टामध्ये, जिथे एका चोरावरती चालली एक केस. बघूयात आता कोर्टात या चोरानं काय गुन्हा केलेला आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आजच्या आपल्या पहिल्या पाहुण्या जोडीचं, पुष्कर श्रोत्री आणि क्षितिजो. कॉक 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 कॉक, कोंबडी पकडली तंगडी धरून पिशवीत घालून नेली. मी कोंबडी पकड तंगडी धरून पिशवीत घालून नेली. हे कॉक 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 कॉक, हे कॉक 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 कॉक, हे कॉक कॉक कॉक, हे कॉक कॉक कॉक. ऑर्डर. छे कटिंग लाव जाओ. हाँ. ओ कोर्ट आहे. हा कोर्ट असा नाही. मग तुम्हाला काय लग्नाचा हॉल वाटला? हे बँड वाले हाय काय करतात? बँड वाले नाही आहेत ते, खुनाच्या केसचे आरोपी आहेत. काय सांगतास? वाटत ना हा बाबू तर बालिस्टर दिसता, बँड अँबॅसेडर. सगळ्यांचे चेहरे तुमच्यासारखे नसतात ना. म्हणजे बोलके कसे? तुमच्या कसं चेहऱ्याकडे बघूनच कळतं तुम्ही कोंबडी चोर आहात ते. माय शिवी द्यायची नाही, शिवी द्यायची नाही. माय लॉर्ड, हे ब्लॅक अँड व्हाईट लेडी अपशब्द वापरून माझा अपमान करता, त्याची तुम्ही दखल घ्यावा. बरोबर, सॉरी. इट्स ऑल राईट. तर हे मिस्टर जे काही ह्यांचं नाव आहे ते. अहो, किती वेळा माय लॉर्डला बोलवणार आहात तुम्ही? वकील कोण आहे, तुम्ही का मी? माय नेम इज भाऊ, हे तुमका सांगतलंय. बरं बरं. तर हे मिस्टर भाऊ यांनी माझे आशील म्हणजेच नाना परब यांची कोंबडी चोरलेली आहे असा मी ह्यांच्यावर आरोप करते. माय शपथ सांगतोय माय लॉर्ड, मी कोंबडी चोरूक नाही, मी पिसा उचलणार नाही. नाही नाही, ज्यांना कोंबडी चोरताना 2 कोंबड्यांनी बघितलंय त्यांना मी कोर्टात हजर करू शकते. मग मी कोंबडी चोरलेलो नाही हे सांगणारे 4 कुत्रे मी कोर्टात उभे करू शकताय, एक पाय वर करून. हो. एका पायावर. नाही नाही, कुत्रे कसे चालतील साक्षीदार म्हणून? मग तुमची कोंबडी चालते तर माझे कुत्रे काय नाही चालू शकणार? हे म्हणजे असं झालं, तुमचा तो पापलेट माझी ते मान दिली, तुमका मान दिली तर लगेच कापूक बघता. बरं बरं. आधी मला हे सांगा की चोरी व्हायच्या 4 दिवस आधी नाना परब त्यांची कोंबडी तुमच्या अंगणात घेऊन गेले, खरं की नाही? खरा खरा. मग ती कोंबडी तुमच्या अंगणात काय करत होती? आता नाना परबाची कोंबडी खय जाता, खय खाता, खय आपले पिसा उलटी करता, खय अंडी देता, ह्याची खबर जर त्याला हवी असेल ना तर त्याने प्रत्येक कोंबडीच्या मागे एक एक गुरखो नेमावा. नाही नाही, तुम्ही विषयांतर करताय. काय? कोंबडी तुमच्या अंगणात आलीच कशी, तुम्ही येऊच कशी दिली? अरे पण मी काय नारळ घेऊन आमंत्रण द्यायला गेलो नव्हतो. आणि त्या दिवशी त्याच्या कोंबडीनं माझ्या खड्यात घुसून माझं सुकवण असं तुडवून माझं 2000 रुपयाचं नुकसान केलं. त्याचं काय? पॉइंट टू बी नोटेड मी लॉर्ड. ह्याचा बदला घेण्यासाठी आणि नाना परब यांची कोंबडी चोरलेली आहे. नाही नाही नाही, माझा एक सवाल हा, माझा सवाल. बोला. माझ्या घरी जी कोंबडी हा ती नाना परबाची कशावरून? आम्ही नानांची DNA टेस्ट घेऊ आणि हे कोर्टात सिद्ध करू की ही कोंबडी नानांचीच आहे.
अच्छा, म्हणजे नाना पर्वची DNA टेस्ट केल्यानंतर कळतं कोंबडी त्याची. नानाचा नक्की धंदो काय हा? नाही, माझं एवढंच म्हणणं असा की मी नानाला त्याची कोंबडी परत देतोय, त्या बदल्यात त्याने मला 2000 रुपये नुकसान भरपाई म्हणून द्यावेत. नाही नाही, तुम्ही त्यांची कोंबडी चोरली आहे म्हणून तुम्ही नुकसान भरपाई म्हणून 1 लाख रुपये दिले पाहिजेत. दिले? हा. काय 1 लाख रुपये? बाई तुझं डोकं फिरला काय? तुझा अक्कल हा? अरे ब्लॅक अँड व्हाईट लेडी, मी तिचा त्या नाना पर्वाची 1 किलोची कोंबडी चोरली आहे, त्याची 84 किलोची बायको नाही. हे म्हणजे असं झालं, खाल्ले पिल्ले काय नाही, गिलास फोडला त्याचे 12 आणे. एक मिनिट मला हे सांगा की तुम्ही त्यांची 1 कोंबडी चोरलीत, बरोबर? बरोबर. 1 कोंबडी किमान 4 अंडी घालत असेल, बरोबर? बरोबर. 4 कोंबड्या झाल्या, आता 4 कोंबड्या प्रत्येकी 4 अंडी घालत असतील, बरोबर? बरोबर. म्हणजे 16 कोंबड्या झाल्या. 16 कोंबड्या प्रत्येकी 4 अंडी घालत असतील म्हणजे 64 कोंबड्या झाल्या. एक मिनिट बाई, तुमचा स्पीड आणि स्टॅमिना खूप भारी हा. म्हणजे 1 मिनिटात 64 अंडी दिलीत तुम्ही. हो, मी कोंबड्यांबद्दल बोलते. मी पण. तर 64 कोंबड्या प्रत्येकी 4 अंडी घालत असतील म्हणजे किती कोंबड्या झाल्या? माझा गणित जर एवढा बरा असता तर मी आता आर्यभट्ट नसतो का झालो? माय लॉर्ड, 256 कोंबड्या झालेल्या आहेत. हा, मग त्या 256 कोंबड्यांपैकी अर्ध्याहून अधिक कोंबड्या आहेत त्या माझ्या मालकीच्या आहेत. कसं काय? कारण नाना पर्वाकडे कोंबडोच नाही. त्याची कोंबडी आणि माझं कोंबडो यांचा झेंगाट असा, गॅटमॅट असा. त्या दोघांका माझ्या खळ्यामध्ये असं गोल गोल फिरून गाणी म्हणताना पाहिलंय मी. असं? राणी माझ्या खळ्यामंदी तुझं केलं काय? मी ऍडव्होकेट पद्मावती केसकर तुम्हाला एक मिनिट, काय बोललास? मी ऍडव्होकेट पद्मावती केसकर. केसकरांची छेडू मागे तू? काय? पद्म्या, माका नाही ओळखलं? नाही. अगं तू लहानपणी काय होतस? लालबाग. मग माका नाही ओळखलं? मी गावकऱ्यांचं झील रामचंद्र. माका नाही ओळखलं? नाही. राम्या. राम्या तू? अरे राम्या, इतकी वर्ष कुठे होतास रे? मी तू काय होतस? इथेच. लगीन केलंस? नाही, अजून तुझी वाट बघतेय. तू? अजून तुझी वाट बघतोय. आता करूया लगीन? हो. माय लॉर्ड, नाना परमांची कोंबडी मिळाली आणि गैरसमजामुळे हा खटला दाखल झाला होता. त्याबद्दल आम सॉरी. हा, इट्स ओके. हा, इट्स ओके. पण मग आता लगीन करायचं ना? केस डिसमिस. केस डिसमिस. आपण लगेच आधी लगीन करूया आणि मग मटण खाऊया. कसलं? नाना पर्वाच्या कोंबडीचं. बघूयात ही कोर्ट केस कशी वाटली आपल्या जजेसना. रेणुकाताई. वा वा, पुष्कर, क्षिती, फारच धमाल केली तुम्ही. आणि पुष्कर, ह्या रूपात तू खरं म्हणजे शोभतोयस. खूप छान. पण मला हा खटला खूपच आवडला. मस्त मस्त. निर्मितीताई. मला हा खटला पण आवडला आणि हे खटलं पण आवडलं. खूप मजा आली. मला पुष्कर काय वाटतं माहितीये ना, तू आता फुबई फू मध्ये पाहुणी जोडी म्हणून तुम्ही लोक येता तेव्हा की तुम्ही ना मजा करायच्या उद्देशाने येता आणि ती सगळी मजा तुमच्या ऍक्ट मध्ये दिसत असते. खूप छान झाला. थँक्यू. थँक्यू.